संतोष म्हात्रे यांचा आताच उल्लेख केलाय. स्टार्ट टू एंड चांगली मेहनत त्यांची नक्कीच या स्पर्धेला पाहायला मिळते. आज महाशिवरात्री आणि महाशिवरात्री निमित्त सर्व शिवभक्तांना नक्कीच महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. पूर्णपणे पाहायला गेलं तर सर्वकडे शिवभक्त वातावरण आपल्याला नक्कीच पाहायला मिळते आणि याचं औचित्य साधून मात्र स्पर्धा आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. शिवतेज मित्र मंडळ, गावदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पेंदर, स्वर्गीय जीवा भोईर याच्या स्मरणार्थ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 चे एक सुंदर असं पर्व आपल्याला पाहायला मिळते. 6वं पर्व या स्पर्धेचा आपण नक्कीच पाहतोय. 5 पर्व आपण नक्कीच या स्पर्धेचा 4 पर्व आपण उत्तम भोईर आपण पाहायला गेलं तर समोर जे मोठे टावर आपल्याला दिसतात त्या मैदानामध्ये आपण 4 पर्व पाहिले. एक पर्व आपला नक्कीच आपण टेक्नो कंपनीच्या बाजूला पाहिला आणि हा 6वा पर्व मात्र आपल्या या स्वर्गीय जीवा भोईर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण एक ध्यास त्यांनी घेतला उत्तम भोईर यांनी की नक्कीच या वर्षी आपण नक्कीच ही स्पर्धा पुन्हा नव्याने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक आपल्याला सुरू करायचं आणि त्यांनी घेतलेला निर्णय घेतलेला निश्चय इथे त्यांनी पूर्ण करताना उत्तम भोईर आपल्याला दिसतात. सर्वांच्या प्रचलित असलेले व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. कुठेही जा उत्तम भोईर यांचा फ्रेंड सर्कल आपल्याला पाहायला मिळेल. कुठेही जा त्यांचे संबंध आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे दिलाचा दिलदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे नेहमीच आपण पाहतोय. आमचे भाचे आहेत आणि नक्कीच त्यांच्यासाठी आमचा देखील चांगला सहकार्य नेहमीच आम्ही त्यांच्यासाठी तत्परतेने उभे असतो. तर नक्कीच आज आमचे उत्तम भोईर यांची सुकन्या पायल उत्तम भोईर हिचा आज वाढदिवस आहे. तिला देखील पायलला देखील आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. कारण पहिल्या रात्रीमध्ये ती नव्हती आली परंतु आज वाढदिवस आहे. इथे सेलिब्रेशन केला जाईल असं वाटतंय मला. पण मनाली आली होती, ऋतिका आली होती, अनन्या, आर्या ह्या आल्या होत्या. पायलला देखील आपण शुभेच्छा देऊया वाढदिवसाच्या. थोडीशी विकेटवरती मरम्मत सुरू आहे थोडासा. कारण पंच सुनील पाटील यांची देखील नेहमीच मेहनत असते. खरी स्पर्धा म्हटली तर पेंदरची स्पर्धा म्हटली तर आमच्या भाच्यांची स्पर्धा असते आणि तिथे मामांचं हातभार लागणं देखील तेवढं गरजेचं असतं. आणि मामा नक्की सुनील पाटील यांची सुरुवात देखील पंचांची इथूनच झालेली आहे. खास करून आज त्या आठवणी ताज्या होतात आम्हाला. कारण इथे पेंदरमध्ये आल्यानंतर त्या आठवणी का ताज्या होऊ नये. आज जरी आपल्यात ते नसले तरी परंतु आठवणी सोडून गेलेल्या तसे आमचे स्वर्गीय भगवान शेठ भोईर हे मात्र आज नाहीत आपल्यात. काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि आपल्यातून मात्र ते निघून गेले. कारण जो आवड आहे सर्वांना तोची आवड आहे देवाला असं आपण नेहमीच म्हणतो. भगवान शेठ भोईर यांच्या देखील स्मृतीस अभिवादन. त्यांच्या देखील आठवणींना उजाला देणारी स्पर्धा आणि खास करून सुनील पाटील यांना पंच बनवण्यामध्ये त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा होता भगवान भोईर यांचा. तर त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली भगवान भोईर यांना आपण अर्पित करूया. आणि संपूर्ण पेंदरच्या या ग्रामस्थांचं एक चांगलं योगदान या स्पर्धेला. तर इथे सामन्याला सुरुवात होते. संतोषचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. संतोष नेहमीच उत्तम भोईर यांच्यासाठी बाजूने उभे राहणारे व्यक्ती. कमी तिथे आम्ही खंबीरतेने उभे राहणारे संतोष आमचे चांगली मेहनत करतात. सामन्याला सुरुवात होते. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक
असा ज्यांचा आवाज ऐकायला मिळेल जबरदस्त असे दोन्ही समालोचक यांची ओळख आहे आमचे प्रवीण अर्जुने सर मॅन फ्रॉम कलंबोली प्रवीण अर्जुने सर आणि त्याचबरोबर एक नामांकित समालोचक ज्यांचा आवाज स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये देखील आपण ऐकतोय असे दीपक पाटील सर मॅन फ्रॉम पळसपे यांचा देखील आवाज आज ऐकायला मिळेल. यस ओके पंच वाघमारे सर आणि सुनील पाटील सर हे दोन पंच आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे जबरदस्त. परेश कोहली देवाला संघ म्हटलं तर नक्कीच परेश कोहली ज्यांच्या माध्यमातून नेहमीच या संघासाठी चांगला बॅकअप असतोय. गुणसंख्या लेखक आमचे सिद्धेश. फुलटॉस होता मारण्याचा प्रयत्न मिस्टामिक स्ट्रोक आहे. पहिली विकेट तंबूच्या आश्रयाला येईल आणि पहिली सफलता मात्र परेशला इथे मिळते. परेशने तकदीर आउट झालाय फील होतोय परंतु इथे मात्र धाव कंप्लीट होतीये. लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव आली आहे. एका धावेनिशी मात्र आता धाव संख्या जाऊन पोहोचली ती 1 वरती 1 ने सुरुवात झाली. फलंदाज आपण पाहतोय तो मोनिश आणि आशिष आणि राज ही जोडी मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय. धीरज पाटील जे शिरोडोनचे आहेत त्यांच्या वतीने लगातार 3 चौकार 1000 लगातार 3 षटकार 2000 हा पारितोषिक दिला जाईल. परेश पुन्हा एकदा राईट राव ओव्हर द विकेटने हा चेंडू आपण पाहिला. मिडॉनच्या दिशेने मात्र शॉट मिडॉनला चेंडू अडकवण्याचा प्रयत्न केला गेलाय. 1 धाव मात्र इथे कंप्लीट होतीये. एका धावेने मात्र आपलं वैयक्तिक खातं ओपन करतोय तो राज. 1 ने धाव संख्या जाऊन पोहोचते ती 2 वरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना समोर फलंदाज आशिष हो लोअर फुलटॉस होता इथे मारण्याचा प्रयत्न समोरून चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय. धाव नाहीये निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. परेश कोहली मात्र एक निर्णायक षटक हाताळताना आपल्याला दिसतोय. दिवाले वर्ष शिरडोन असा सामना आहे. बीमर साठी रिव्ह्यू घेतलाय. यस कॉल कोणाचा आहे बॅट्समन रिव्ह्यू आहे. एक रिव्ह्यू मात्र तुम्हाला दिला जाईल याची नोंद घ्या. तर हा बॅटर रिव्ह्यू आहे चेक केला जाईल इथे. जावेद परिसर वरती येऊन बसा. तिसऱ्या पंचांसाठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. इट्स फेअर डिलिव्हरी आहे. तर इथे मात्र हा निर्धाव चेंडू आलाय. धाव संख्या जाऊन धावांचा विचार केला तर 2 वरती स्थिर आहे. पहिला षटक सुरू आहे. गोलंदाज परेश कोहली समोर फलंदाज आशिष. हो अजून एक निर्धाव चेंडू. पहिला षटक संपला गेलाय
धाव फलकावरती धावा आहेत त्या 2 धावा 1 गडी बाद. जबरदस्त इथे पहिला षटक आपण पाहतोय तो परेश कोहलीचा. एक गोष्ट लक्षात ठेवा, 5 षटक 5 गोलंदाज वापरायचे आहेत. तुम्हाला याची नोंद घ्या. या स्पर्धेचा रूल आहे 5 षटकांसाठी 5 गोलंदाजांचा वापर करणं अनिवार्य आहे. याची नोंद आपण घ्यायची आहे. दोन्ही कॅप्टन या गोष्टीकडे लक्ष द्या. खरं पेंदर मध्ये आल्यानंतर तुम्हाला 5 गोलंदाज घेऊन येणं गरजेचंच आहे. कारण मागच्या नाईट मॅच मध्ये देखील आपण हा नियम पाहिला, या मॅच मध्ये देखील आपण हा नियम पाहतोय. पेंदरची नियमावली आहे आणि पाहूया आपण 2 रात्रीमध्ये अनेक संघांना मात्र इथे खेळताना पाहिलं. जबरदस्त परफॉर्मन्स आपण नक्कीच पाहिला. इथे मात्र हा सामना जो आजच्या रात्रीतील सुरू आहे दिवाले वर्सेस शिरडोन. क्या बात आहे, जबरदस्त गुडघ्याचा वापर करून मात्र स्क्वेअर लेगच्या वरतून खेचून काढलेला हा अप्रतिम असा षटकार. फलंदाज राजच्या बॅट मधून आला षटकार. मिसफिल होती आणि एक धाव मात्र नक्कीच मिळेल. ती फलंदाज राजला एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 वरती. 9 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 2 धावा. परेश कोहलीच्या माध्यमातून आपण पाहिला पहिला षटक. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉफ केलाय. क्या बात आहे, लॉंग ऑफच्या वरतून आलाय हा जबरदस्त फटका षटकार. पूर्णपणे एक जबरदस्त परफॉर्मन्स देत असताना दिसतात जे नितीन भोईर. मागची स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिली स्वर्गीय जीवा भोईर स्मृती चषक, या स्पर्धेचे आयोजक नितीन भोईर खेळताना दिसतील. नंतरचा सामना पेंदर वर्सेस तलोजा. इथे मात्र चेंडू फार झालाय, कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय, चौकार आलाय. षटकारानंतर चौकार. बघा पहिला षटक परेश कोहलीचा राहिलाय, त्यानंतर दुसरा षटक मात्र इथे पूर्णपणे खिचून घेतलाय तो शिरडोन संघाने. पहिल्या षटकामध्ये संयम आणि इथे मात्र दुसऱ्या षटकामध्ये अटॅक आपण पाहतोय तो फलंदाजांचा. एका बाजूला आशिष, दुसऱ्या बाजूला राज. गोलंदाज पूर्णपणे इथे संजू. हो, नो बॉल कॉल आहे. एक धाव तर आली आहे. 1+1 या 2 धावा मिळतील. या 2 धावेनिशी मात्र आता धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 21 वरती. 21 धावा धाव फलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. याचबरोबर ऍडव्होकेट आमचे अविनाश भोईर यांचा इथे आगमन झालेला आहे. वेलकम अविनाश. संजू मात्र पूर्णपणे महागडा ठरतोय. फलंदाज इथे मात्र फ्री हिट होता, बाल बचावलाय. एक धाव नक्कीच मिळेल.
या एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 22 वरती. हो, धाव घेण्याचा प्रयत्न, इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. वाईट चेंडू नक्कीच आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतोय बाद. दुसरी विकेट तंबूच्या असेल. शिरडून संघाला दुसरा आदरा. यस, बाळासाहेबांचा कट्टर मावला उत्तम भोईर यांची स्पर्धा. कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. आणि या स्पर्धेचं नामकरण देखील आपण पहिल्या पर्वापासून पाहतोय. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक आपण इथे पाहतोय. शेवटचा चेंडू बाकी आहे या षटकातील. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. झेलवरती क्षेत्ररक्षक स्वतः फॉलो थ्रो मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न संजूचा, परंतु तो असफल ठरलाय. इथे मात्र एक सिंगल आली आहे. धाव फलकावरती धावा आहेत त्या 2 षटकांती. 24 धावा, 24 रन्स, 2 विकेट लॉस. बात करें तो टोटल रन संख्या है इस समय 24 रन, 24 रन, यानी कि इस ओवर में तकरीबन 22 रन खर्च किए गेंदबाज संजू ने. धीरज पाटिल भी यहाँ पर आ चुके हैं हमारे पेंदर के, उन्हें का भी स्वागत. हाँ, धीरज पाटिल हमारे सॉरी शिरडोन के, उनकी ओर से इनाम भी यहाँ पर शिरडोन के समाज सेवक है. तो वेलकम धीरज पाटिल आपका इस मंच के ऊपर. तीसरे ओवर का आगाज हो रहा है. तीसरा ओवर गेंदबाजी के तौर पे कुंजन, यस कुंजन जो कप्तान है इस समय इस टीम के, और महेश बुआ पाटिल आज बहुत से भजन उनके सुने क्योंकि महाशिवरात्रि और शिवरात्रि रात्रि के अवसर पर भजन संध्या बहुत जगह पर देखी. तो ये देखिए यहां से कुंजन आए हैं. कुंजन अच्छा प्रयास करते हुए नजर आते हुए, जबकि 24 रन 2 ओवर के बाद हमने देखा टोटल. लेकिन अब कहीं ना कहीं रोक लगाना होगा इस सोच में कुंजन का इस्तेमाल. खुद कप्तान आए हैं. संजू काफी महंगे साबित हुए थे. और ये देखिए एफर्ट की भी गेंद थी, फ्लाइटेड शॉट, लेकिन इस समय कवर पॉइंट में अच्छा फील्डिंग का प्रयास था. ये शॉर्ट कवर में 1 ही रन मिलेगी और इससे 1 रनों के साथ स्कोर देखा जाए 26 रन, यानी कि देखा जाए तो 5 ओवर का है मैच. और 5 ओवर के इस मुकाबले में आपको ज्यादा से ज्यादा रन यहां पर बनाना बेहद जरूरी होगा, ताकि दिवाले टीम भी काफी सूझबूझ कर यहां पर आई है. मारने की कोशिश थी अलॉन्ग द कारपेट ऑन साइड में, लॉन्ग ऑन के क्षेत्र में परेश कोहली. डायरेक्ट हिट होगा या नहीं, लेकिन थोड़े से लेट हुए, थोड़े से फंबल जरूर हुए थे. गेंद पहले हाथ में आनी चाहिए थी तो आई नहीं, थोड़ी सी मिसफील्ड हुई. इसका फायदा मिला बल्लेबाजों को. 6 कदमों के साथ 2 रन पूरे किए. ये 2 रन तब होते हैं जब आप पहला रन तेजी के साथ देते हैं और मंशा होनी चाहिए कि यहां से हमें दूसरा रन भी भागना है. थोड़ी सी मिस्टेक में 2 रन जरूर मिलते हैं और वो 2 मिले. उठा के खेलना चाहा, बिल्कुल गेंद सीमा पार कर चुकी है 6 रनों के लिए.
हुए हैं आज। और आज तो ये भूपूज तब बजते हैं जब शेट्टी 11 तलोजा टीम मैदान के अंदर आती है और वो शेट्टी 11 टीम थोड़ी देर में यहाँ पर प्रस्थान करेगी। उनके साथ यहाँ पर हमारी पेंदर की टीम, तो हमारे शिवसेना के दमदार व्यक्तिमत्व विभाग के प्रमुख महेश भुईर साहब, माजी सरपंच यहाँ पर तशरीफ लाते हुए। वेलकम महेश भुईर, आपका इस मंच की तरफ प्रस्थान हो रहा है, स्वागत है। पहले रात को भी उनका आगमन देखा, क्योंकि जब ये नाम आता है हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय सरसेनापति बालासाहेब ठाकरे स्मृति चषक, तो जो शिव सैनिक होते हैं उनके नसों नसों में ये नाम दौड़ता रहता है। और बिल्कुल यहाँ पर इस नाम से प्रतियोगिता और जर यहाँ से चौथे ओवर का आगाज होता हुआ 3 ओवर के बाद तकरीबन रन है शिरोडन टीम के स्कोर कार्ड के ऊपर 38 रन। अब चौथे ओवर की शुरुआत होती हुई गेंदबाजी के तौर पे भावेश का इस्तेमाल यहां पर किया गया है। वाइड गेंद, वाइड के लिए रिव्यू नहीं है। तो यहां से वाइड करा, तो इस 1 रनों के साथ स्कोर में तब्दीली होती हुई टीम का टोटल 1 से आगे आता हुआ 39 रन 39। बड़ा हिट बिल्कुल लॉफ किया इस गेंद को, जाएगी गेंद सीमा रेखा पर, यह आता हुआ शानदार दमदार छक्का। एज लगी थी इनसाइड एज, लेकिन यहां से एक सिंगल मिलेगी। शॉट फाइन बिल्कुल नजदीक खड़ा किया है और यहां से 1 ही रन मिलेगी। और इस 1 रनों के साथ स्कोर देखा जाए तो वो 46 रन 46। तीसरा चौथा और चलता हुआ पहला ओवर छोड़ के सभी गेंदबाजों ने मार खाए हैं। पहले ओवर में परेश कोहली आए थे जिन्होंने सिर्फ 1 रन का 2 रन का ओवर फेंका था, 1 विकेट प्राप्त की थी, लेकिन उसके बाद किसी गेंदबाज को ज्यादा यहां पर योगदान देते हुए नहीं देखा। यहां से भावेश का इस्तेमाल होता हुआ, भावेश के ऊपर अटैक, अटैक के ऊपर अटैक, और यह आता हुआ शानदार छक्का। आशीष ये जोड़ी मैदान के अंदर हम देख रहे हैं, आशीष ने भी अच्छा साथ दिया। इस समय तीसरे नंबर के ऊपर आए थे वन डाउन के ऊपर, और हमेशा विस्फोटक पारी यहां पर देखने को मिलती है वन डाउन के प्लेयर्स की, लेकिन इस समय यहां पर बहुत ही बेहतरीन फील्डिंग का प्रयास और यहां से अच्छा योगदान देते हुए जबरदस्त फील्डिंग वैभव द्वारा। देखिए अंतिम दौर में गेंद को कलेक्ट किया, तीसरे अंपायर की मांग की गई है। चलिए फील्डिंग तो हुई है, तो ये चेक किया जाएगा यहां पर कि एग्जैक्टली क्या है। क्या मेरे में सेफ है वहां पर।
और ये देखिए यहां से शॉट मिड ऑन के करीब गेंद को रोकने की कोशिश हुई, एक ही रन मिलेगी और इसे एक रनों के साथ स्कोर देखा जाए 54 रन। शिरोडन बनाम दिवाले के बीच में चलता है मुकाबला, जबरदस्त है मैच। हो ये गेंद बिल्कुल थोड़ी सी बाहर निकलती भी नजर आई। वाइट करार अंपायर की ओर से अतिरिक्त के रूप में 1 रन। स्कोर में तब्दीली होती हुई 1 से 55 के ऊपर पहुंचता हुआ। देखिए यहां से शुरुआत हुई थी, लेकिन उसके बाद कहीं ना कहीं पूरी तरह से बल्लेबाजों ने अपना आक्रामक रूप धारण किया और एक अच्छे टारगेट की तरफ अब तक उनकी ये चल बिचल चल रही है। जबरदस्त परफॉर्मेंस देते हुए दोनों बल्लेबाज आशीष और तेजस। और ये देखिए यहां से 2 रन फिर से प्राप्त होते हुए और इसके साथ 4 ओवर का महज खेल समाप्त होता हुआ। 4 ओवर के समाप्ति के बाद पहले बल्लेबाजी करते हुए टीम यहां पर शिरोडन जा पहुंची है तकरीबन 57 रनों के ऊपर 57। सूरज शिरोडन कल्याण विभाग से टीम पिंदर के सरजमीन के ऊपर खेलने के लिए उतरी है। गेंद हवा में कैच के नीचे खिलाड़ी आ रहे हैं, लेकिन ये कैच ड्रॉप साहिल। देखिए 2-3 खिलाड़ी आए जरूर थे, लेकिन कैच तो नहीं लपक पाए। यहां से ये 2 रन दौड़कर पूरे किए बल्लेबाज आशीष ने और इन 2 रनों के साथ स्कोर में तब्दीली होती हुई टीम का टोटल 59 के ऊपर पहुंचता हुआ। शिरोडन बनाम दिवाला के बीच में ये मुकाबला। शिरोडन की बात करें तो निश्चित तौर पे एक जबरदस्त ऐसा परफॉर्मेंस हमेशा टीम देती रहती है, लेकिन साथ ही साथ उन्हें भी कड़ी चुनौती है वो टीम दिवाले की। फुल टॉस थी, लॉफ किया इस गेंद को, बिल्कुल गेंद सीमा रेखा पार, याता हुआ शानदार छक्का। तेरी क्या ही बात है, शंकरा तेरी जा पहुंचा है 65 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर नजर आता हुआ। एक बड़ा स्कोर इस समय निश्चित तौर पे बन रहा है टीम शिरोडन का। शिरोडन के हमारे मित्र सम्मानीय शाहू पाटिल एक जबरदस्त क्रिकेट के प्रेमी हैं, वो भी इस मैच का आनंद ले रहे हैं, तो उनका भी हम स्वागत करेंगे। शाहू पाटिल इस पीछे के थोड़ी सी हल्की बाउंस, लेकिन ज्यादा बाहर निकलते हुए वाइट करार अतिरिक्त रूप में 1 रन, स्कोर 1 से आगे आता हुआ 66 रन। हमारे सचिन भूर
वो भी यहाँ पर आते हुए उनका भी स्वागत है। सचिन कल यहाँ पर महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना संगठना के अध्यक्ष प्रभुदास भोईर अन्ना यहाँ पर तशरीफ लाए थे। जल्लोष के साथ उनका स्वागत यहाँ पर नजर आया। इस बीच एक गेंद खूबसूरती के साथ इस गेंद को खेला था कवर्स में। ये नहीं हो सकता, कुछ नहीं हो सकता है। वहां पर थे भावेश, क्या कर रहे हैं पता नहीं, सिर्फ गेंद को रुकाना था। इस तरह की गेंद नहीं रुकती है। आप नीचे से जगह देंगे तो गेंद ऐसे नीचे से ही जाएगी, तो नीचे का जो भाग होता है उसे पूरी तरह से आपको पैक करना होता है, तब जाकर गेंद रुकती है। यदि हाथ में गेंद नहीं आती है तो पीछे रुक जाती है। जगह छोड़ेंगे, हाथ को गेंद नहीं छुएगी तो गेंद ऐसे निकलेगी। और वही गेंद में 4 मिले। और ये देखिए एक और कैच ड्रॉप, ये जरूर लगी थी ऐसा लग रहा है मुझे। यस बिल्कुल बिल्कुल, वहां पर हमारे वाघमारे अंपायर सर भी इशारा करते हुए कि जरूर एक फेस लगा था, लेकिन परेश कोहली के हाथ से गेंद फिसली। आजकल देखा जा रहा है बहुत से क्रिकेटर ग्लव्स पहनकर विकेट कीपिंग करते हैं, लेकिन परेश विदाउट ग्लव्स पहनकर यहाँ पर विकेट कीपिंग कर रहे हैं। आजकल क्यों पहन रहे हैं? क्योंकि गेंदें इतनी सटीक आ रही है कि इंजर्ड होने की ज्यादा चांसेस रहती है। और ये वो देखिए वहां पर मिस फील्ड का अभाव, गेंद सीमा पार। देखिए मिस फील्ड में कितने रन गए, मेरे ख्याल से ये भी 1 रन ही थी, वहां पर 1 रन थी, वहां 4 गए, वहां पर 4 गए, परेश का वो कैच। तो अब गिनती अब 7 रन ऐसे गए आपके। तो 7 बनाने के लिए अंत में जब बॉल टू रन समीकरण आता है तो कितना पसीना बहाना पड़ता है। ये देखे हमने इस मैदान के अंदर ऐसे पहले रात से ऐसे खतरनाक मुकाबले हुए हैं। तो वेलकम दीपक पाटिल सर, स्वागत है आपका भी, आइए। और ये देखिए एक और बेहतरीन बिग हिट, गेंद सीमा पार, ये आता हुआ शानदार दमदार छक्का। और छक्के के साथ यहां से टोटल आ चुका है 81 रन। काफी बड़ा टारगेट, काफी बड़ा टारगेट। इस ओवर की बात करें तो सिद्धेश हमें जानकारी देते हुए इस ओवर में रन खर्च किए हैं 27 रन। पहले ओवर में 2 रन परेश ने खर्च किए, दूसरी ओवर में संजू ने 22 रन खर्च किए, तीसरी ओवर में कुंजन ने 14 रन खर्च किए, चौथी ओवर में भावेश ने 19 रन खर्च किए, और 5वीं ओवर में यहां पर सूरज ने तकरीबन रन खर्च किए हैं 24 रन खर्च किए। तो कुल मिलाकर 81 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर, 82 का ये टारगेट। तो जरूर एक बड़ा टारगेट यहां पर जरूर लग रहा है, लेकिन अब क्या इस टारगेट अचीव करने की ताकत रखेगी टीम दिवाले, या इस मैदान के अंदर शिरडन बी टीम जो बड़ा टारगेट आसानी के साथ रोकेगी। तो चलिए अगला मैच सेटो 11 तलोजा बनाम पेंदर, आइए तो चलेंगे अगले सत्र के लिए। प्रवीण सर। हॅलो चेक. धन्यवाद संदीपजी पाटील सरांचा आवाज मात्र आपण या ठिकाणी ऐकलं. शिवतेज मित्रमंडळ आणि गावदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पेंदर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित स्वर्गीय जीवा भोईर यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 एकूणच जर पाहिला तर या स्पर्धांचा शुभारंभ आजची ही तिसरी या रजनी आणि तिसऱ्या रजनीतील पहिल्या फेरीतील पहिल्या सामन्याकडे आपण वळत आहोत. खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झालाय आणि एकूणच पाहिलं तर
एक शांत वातावरण, क्रिकेटमय वातावरण, प्रेक्षकांची संख्या जरी मर्यादित असली तरी आज संपूर्ण भारतभर नव्हे तर संपूर्ण जगभर महाशिवरात्रीचा एक महान पर्व या ठिकाणी साजरा केला जात आहे. तर अगदी सुरुवातीलाच या ठिकाणी आपण सर्व उपस्थित तर याचबरोबर आमचे पेंदर गावचे आदरणीय आदर्श व्यक्तिमत्व थोर समाजसेवक जयराम शेठ भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. तर नक्कीच त्यांचं आम्ही या व्यासपीठाकडे सहर्ष स्वागत करतोय. व्यासपीठावरती आमचे महेश शेठ भोईर, त्याचबरोबर आमचे शिरडोन गावचे धीरज शेठ भोईर पाटील, आमचे महेश बुवा पाटील, ॲडव्होकेट अविनाश भोईर, सर्व मंडळी इथे उपस्थित आहेत. तर उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं या ठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये मात्र जल्लोषाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये सहर्ष स्वागत आहे. येस, काय पाहिजे बा. तर आपण इथे सन्मान घेतोय. मी महेश शेठ भोईर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान घ्यायचा आहे. आमचे शिरडोन गावचे समाजसेवक आदरणीय धीरज शेठ पाटील यांचा आपण शुभ सन्मान इथे करतोय. यावं आपण. आदरणीय शिवसेनेचे आमचे दमदार व्यक्तिमत्व शिवसेना विभाग प्रमुख आदरणीय महेश शेठ भोईर यांच्या शुभास्ते आपण सन्मान करतोय. शिरडोन गावचे आदर्श व्यक्तिमत्व समाजसेवक धीरज शेठ पाटील यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती आपण करतोय. उत्तम शेठ भोईर आणि महेश शेठ भोईर यांच्या शुभास्ते हा सन्मान इथे आपण पाहतोय. नाही पण खरोखरच जयराम शेठ भोईर यांचा देखील चांगला योगदान नेहमीच क्रिकेटला असतो, प्रतिसाद चांगला असतो. पण एक खंत आज ती आपण भरू शकत नाहीये. आज आमचे स्वर्गीय भगवान शेठ भोईर नाहीयेत आपल्यात, कारण एक जोडी मात्र त्यांची नेहमीच आम्ही पाहिलेली आहे आणि नेहमीच आमच्यावरती खूप प्रेम. पण आज देवापुढे कोणाचं काही चालत नसतं, तर त्यांच्या देखील आठवणी ताज्या होतात. बोले आपण कॉमेंट बॉक्स मध्ये ऐकूया. प्रवीण सर. धन्यवाद संदीपजी पाटील सर. तर आपण उल्लेख करत होतो या ठिकाणी एकूणच आज महाशिवरात्रीचा महान पर्व, पावन पर्व आणि या पर्वाचा संपूर्ण जगभर उत्साहाच्या आणि जल्लोषाच्या वातावरणामध्ये अगदी काल रात्री 12 वाजल्यापासून आपण हा महाशिवरात्र उत्सव सुरू झालेला पाहिला. अजूनही भाविक भक्तांचा उत्साह कमी झालेला नाहीये. तर उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं, क्रिकेट खेळाडूंचं आणि तमाम क्रीडा रसिकांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. आणि त्याचबरोबर आपण देऊया सर्वांना या ठिकाणी महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. इथे मात्र लाऊड अपील आहे आणि या अपीलमध्ये उत्साह आहे की आत्मविश्वास आहे, कारण गोलंदाजाचा आत्मविश्वास आहे, यष्टीरक्षकाचा आत्मविश्वास आहे, परंतु मुख्य पंच या ठिकाणी अद्यापही निर्णय. यस, पंचांचं बोट आकाशाकडे आणि इथून मात्र परतावा लागेल. विकेट नंबर 1 पहिला फलंदाज इथे मात्र गमावलाय. क्रिकेट या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळते. आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय धीराजी पाटील साहेब यांच्याकडून मात्र सलग 3 विकेट्स म्हणजेच विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयांचा पारितोषिक. पहिली विकेट या ठिकाणी आली आहे. विजयासाठी लक्ष जरी मोठं असलं तरी या मैदानाचा इतिहास सांगतोय की या मैदानावरती कोणतीही धावसंख्या सुरक्षित नाहीये. तर आमचे सन्माननीय अविनाश कोपरकर हे देखील इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आमचे पेंदरचे ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती आहे या स्पर्धेच्या माध्यमातून की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे.
तर नक्कीच या ठिकाणी नेहमीच आपण पाहिलंय की पेंदरची स्पर्धा म्हटल्यानंतर मान्यवरांची मांदियाळी ही सातत्यानं आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळतं. इतका प्रेम सातत्यानं प्रत्येक स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीनं दिलं जातं. आणि या स्पर्धांचा जर आपण विचार केला तर उत्तमजी भोईर साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेली ही स्वर्गीय कुमारी जीवा भोईर यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 एक निस्सिम शिवभक्त. आणि एकूणच जर पाहिलं तर शिवसेनेच्या माध्यमातून नेहमी मराठी माणसाच्या न्याय आणि हक्कासाठी लढा देणारा असा एक पक्ष आणि त्या पक्षाची निर्मिती करणाऱ्या अर्थातच पक्षप्रमुखांना ही मानवंदना आपण या ठिकाणी नक्कीच पाहतोय. एकूण धावसंख्येचा विचार केला धावफलकावरती 2. तर याच बरोबर प्रशांत भंडारी यांचं इथे आगमन होतं. मी विनंती करेन प्रशांत भंडारी यांना की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 4थ्या क्रमांकाचा पारितोषिक आम्हाला रोख रक्कम 25,000 रुपये सुपूर्द केलाय. त्याबद्दल प्रशांत भंडारी यांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. हो ना. तर धावफलकावरती आपण पाहतो या ठिकाणी 3 धावा धावफलकावरती आलेत. विजयासाठी लक्ष्य मोठं आहे, परंतु या लक्ष्याचा पाठलाग करताना तुम्हाला सुरुवात दमदार मिळवणं गरजेचं आहे. वेल बिगिन इज अ हाफ डन. यावेळेला मात्र हात खुले करण्याची संधी. जातोय लॉंगोच्या डोक्यावरून फ्लॅट बॅटेड षटकार. टीम कॅप्टन आणि पेंदर टीम कॅप्टन. चला पेंदरचे आलेले आहेत. चला तलोजा टीमचे कॅप्टन या. तर या दरम्यान गोलंदाजीमध्ये होतंय परिवर्तन. आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी इथे मात्र संघनायकानं विश्वास दर्शवला. तेजस म्हात्रे पहिलं षटक. गोलंदाज होते तकदीर. शेवटच्या चेंडूवरती शेवट गोड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला. कुठेतरी सुटकेचा निश्वास फलंदाजांनी सोडला. आक्रमकता पण मैदानावरती नेहमी तुमच्याकडून आक्रमक फलंदाजी ही मैदानावरती होणं गरजेचं आहे. आणि खास करून ज्यावेळेला तुम्ही मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करता किंबहुना मोठी धावसंख्या उभारण्याच्या उद्दिष्टाने तुम्ही मैदानाच्या आतमध्ये येता त्यावेळेला सुरुवात मात्र दमदार होणं हे नक्कीच गरजेचं असतं. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. किंबहुना आपण नेहमीच म्हणतो की वेल बिगिन इज अ हाफ डन. या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती षटकार आला. तिथून जो मिळालेला आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास कितपत योग्य ठरणार. ज्या खेळाडूच्या बॅटमधून हा षटकार आला तो आता मात्र स्ट्रायकिंग एंडला. इथे दबाव पाहायला मिळालाय. गती भरण्याचा प्रयत्न. ज्यावेळेला तुम्ही चेंडूमध्ये गती भरता खांद्यांचा वापर करता त्यावेळेला दिशेवरचं नियंत्रण हे देखील तितकंच महत्वाचं असतं. यावेळेला वेगानं चेंडू फेकण्याचा मानस होता गोलंदाजाचा. वेगानं बीट करण्याचा प्रयत्न होता परंतु दिशा भरकटली. आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो जो दिशाचे भटके व दशाचे भटके. एक अतिरिक्त धाव फलकावरती आली. संघाची एकूण धावसंख्या या एका धावेच्या बरोबरीनं 11 धावा. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. वेट अँड वॉचचं क्रिकेट. शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला आणि त्यानंतर मात्र चेंडू 1 बाउन्स इन टू द फिन्स. 4 धावांसाठी चौकार. उपयुक्त धारदार शस्त्र म्हणून ओळखलं जातं कारण तुम्ही एकाच लाईन एकाच लेंथ एकाच गतीने गोलंदाजी कराल तर फलंदाज तुमच्यावरती हवी होतील. मिश्रण करण्याचा प्रयत्न केला. या अगोदरचा चेंडू जो दिशाहीन राहिला अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र फिंगर्स रोल केल्या. धीम्या गतीने चेंडू फेकला परंतु फलंदाज तयार होता तत्पर होता. त्याने शेवटच्या चेंडूपर्यंत चेंडू पाहिला आणि त्यानंतर
केलाय दमदार प्रहार. याही वेळेला फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय. फुल टोल जरी वसूल करता आला नसला तरी चेंडू मात्र वन बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे येतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. मग हिंदू हृदय सम्राट यांची आठवण करून देणारं हे गीत अर्थातच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषकाच्या माध्यमातून आपण त्यांना ही मानवंदना देत आहोत. मराठी माणसाच्या मनाचा मानबिंदू. आणि एकूणच पाहिलं तर इथे मात्र संधी मिळाली आहे. संधी मिळाली आहे. पंचांकडे जरूर या ठिकाणी विचारणा केली जाईल. होय, इट्स ओव्हर वेस्ट राईट ऑर नॉट. कमरेच्या उंचीच्या वरचा हा चेंडू होता की नाही याची मात्र तपासणी या ठिकाणी केली जाईल. परंतु त्या अगोदर नक्की काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. बऱ्याचशा नाट्यमय घटना घडल्या. टेक्निकल टीम आमची झाली आहे या ठिकाणी सज्ज. एकूणच जर पाहिलं तर चर्चा नक्कीच आपण सुरू ठेवणार आहोत. आज संपूर्ण या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं ना तर मात्र अनेक गोष्टी या ठिकाणी तपासल्या जातील. यस, आमची टेक्निकल टीम निर्णय या ठिकाणी आलाय. इट्स ओव्हर वेस्ट राईट. अर्थातच हा चेंडू असेल नो चेंडू. तिथे नाहीये तर त्यानं थेट फेकी केली स्ट्रायकिंग एंडला. आणि जिथे विजेंद्र मात्र प्रयत्न कमी पडले. पॉपिंग क्रीजच्या बाहेर सापडला. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली आहे. परंतु येणारा चेंडू फ्री हिटचा चेंडू असणार आहे. फ्री हिटच्या चेंडूवरती खुला लायसन असेल. खरं तर आल्या आल्या मोठा फटका खेळणं ही तितकी सोपी गोष्ट नाही आहे. परंतु मोठ्या धावांचा पाठलाग करताना तुम्हाला हे धाडस मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. हे दारिष्ट दाखवलं जात आहे. आणि यावेळेला चेंडू वन बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे येतोय दमदार आणखीन एक चौकार. यस, तिसऱ्या षटकानंतर पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. ड्रिंक सेंटरवल तिसऱ्या षटकानंतरच घेतला जाईल किंबहुना या षटकानंतर घेतला जाईल हे पंच आम्हाला या ठिकाणी जरूर दर्शवत आहेत. कारण पाण्याची मागणी ज्या ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये होईल पाण्याची पूर्तता करणं हे गरजेचं असेल. याही वेळेला फ्लिक ऑफ द रेस कमालीचं टायमिंग शॉट ऑफ द डे. यावेळेला पॅडलाईन वर दिशा भरकटलाय आणि त्याचा खरपोच समाचार या ठिकाणी साहिलच्या बॅटमधून होतोय. दमदार स्ट्रोक षटकार. सुमधुर संगीताच्या माध्यमातून यावेळेला पुन्हा एकदा फुलर लेनचा हा चेंडू होता. यॉर्क करण्याचा प्रयत्न. काय घडतंय मैदानाच्या आत. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. इथे मात्र मिळते नशिबाची साथ. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे येतोय आणखीन एक चौकार. पाण्याची मागणी होते.
वर्ग येत असतात. तर बघा इथून बहुत से यूपी बिहार एमपी यूपी के सभी दर्शक भी पेंदर टीम का हौसला बढ़ाने के लिए आ चुके हैं. कोलकाता चलिए उनका भी स्वागत करते हैं क्योंकि पेंदर टीम अभी खेलने वाली है. आप उन्हीं के गांव में रहते हैं ना, तो उनका चेयरअप करने के लिए आप यहाँ पर आए, तो आपका भी स्वागत है. आमचे विकी पाटील, विकी वासुदेव पाटील यांचं आगमन झालंय. तृतीय क्रमांकाचा पारितोषिक त्यांनी आम्हाला सुपूर्द केलेला आहे, त्याबद्दल त्यांचा आभार. 25,000. चला तलोजा टीम कॅप्टन आलेत का? ओके ताबिश या. तर नक्कीच संदीप सर या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपला. 34 धावा धावफलकावरती आल्यात. सुरुवात दमदार राहिली आहे. विजयासाठी लक्ष्य 82 धावांचं. 34 धावा धावफलकावरती आल्यात आणि इथून मात्र आता सुरुवात दमदार राहिली आहे. बऱ्याचशा संघांना आपण जर पाहिलं तर सुरुवात दमदार करतात, परंतु सातत्य राखण्यामध्ये कुठेतरी अपयश पाहायला मिळतं. गोलंदाजांना इथे हिरमुसून न जाता मागील 2 षटकांमध्ये काय घडलं हे विसरावं लागेल आणि सामन्यामध्ये शिरकाव करण्यासाठी, कारण अजूनही जर आपण पाहिलं तर येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 48 धावांची गरज. 18-48 हे समीकरण. चेंडू आणि धावांमध्ये अजूनही 30 अंतर आहे. पण स्ट्रायकिंग एंडला असणारे फलंदाज हे सलामीला आलेले फलंदाज जयेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात आणि जयेश मागील षटकामध्ये तब्बल 6 चेंडू नॉन स्ट्रायकिंग एंडवरती बोलते आणि ज्यावेळेला एखादा खेळाडू 1 षटक नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा राहतो त्यावेळेला त्याची मानसिकता, कारण याच्या अगोदर त्यांची मानसिकता थोडीशी आक्रमक होती. पहिल्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर आलेल्या षटकारानं या खेळाडूनं मात्र कुठेतरी आक्रमक खेळ दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला राहण्याचा जो दबाव आहे ना, तो दबाव त्यांच्या फलंदाजीमध्ये जरूर पाहायला मिळाला. यावेळेला एक्स्ट्रा बाउन्स, खांद्यांचा वापर, खरं तर सरप्राइझिंग एलिमेंट होतं. अगदी नाकासमोरून जाणारा हा चेंडू होता. पंचांकडे अचळभूत नजरेनं पाहिलं, पंचांनी अवांतर चेंडूचा इशारा केला. धावा येणं गरजेचं आहे. फलंदाजी करताना एकूणच जर पाहिलं तर दिवाळी संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना पाहायला मिळतोय, कारण शिरडोन संघानं आपल्या नावारूपाला साजेसा खेळ करत पहिल्या षटकामध्ये खरं तर धावा मर्यादित आलेल्या असताना उर्वरित 4 षटकांमध्ये कमालीची फलंदाजी मैदानावर साकारली. यावेळेला संधी आहे. यष्टीरक्षकाच्या हातामधून झेल सुटला खरा, परंतु त्याला बॅकअपला असणाऱ्या क्षेत्ररक्षकांना टिपलाय झेल. खरा या ठिकाणी खरं तर फलंदाजाला परतावं लागेल. विकेट नंबर 3, तिसरा फलंदाज. सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतींना उजाळा देणारी ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो आणि खरंच मराठी विचारांचं वादळ, खऱ्या अर्थानं मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी सातत्यानं लढणारं असं एक व्यक्तिमत्व. कारण मराठी माणसावरती होणारा अन्याय, महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला त्याचा न्याय आणि हक्क यासाठी लढणारं एक मराठी विचारांचं वादळ आपण म्हणूयात आणि त्यांना मानवंदना देणार आहे गीत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 5 कुंजन एक जेन्युइन ऑलराऊंडर आहेत. गोलंदाजीमध्ये खरं तर अपेक्षेप्रमाणे कामगिरी राहिली नव्हती, परंतु आता फलंदाजीमध्ये त्या धावा वसूल करण्याची ही संधी या ठिकाणी आली आहे. आपल्या संघासाठी जर का कॉन्ट्रीब्यूट करायचं असेल, परंतु इथे मी म्हणेन पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा मानस होता. लीडिंग एज केवळ आणि केवळ बॅटीचा आउटर एज घेता आणखीन एक विकेट मिळते आहे. बॅक टू बॅक दुसरी सफलता. फलंदाज कुंजन बॅक टू द पॅव्हिलियन. कमबॅक आपण सुरुवातीला देखील म्हटलं की सुरुवात दमदार आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये 34 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात दमदार झाली, परंतु त्या सुरुवातीमध्ये सातत्य राखणं. 5 सलग 3 चेंडूंवरती 3 विकेटसाठी आदरणीय धीराजी पाटील साहेब यांच्याकडून मात्र विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 2000 रुपयांचा पारितोषिक आहे. 2 चेंडूवरती 2 विकेट्स आल्यात आणि इथे मात्र गोलंदाजाला ही सुवर्ण संधी आहे. षटक क्रमांक 3 हाताळताना आपण पाहतोय गोलंदाज
संचित या गोलंदाजावरती दर्शवला गेलेला विश्वास, यावेळेला एक्स्ट्रा बाउन्स, एक्स्ट्रा बाउन्स, पंचांचा स्क्वेअर लेग, पंचांचा नो चेंडूचा इशारा येतोय. ओव्हल शोल्डर हाईट एक्स्ट्रा बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळाला. खरं तर रणनीती चांगली होती, खांद्यांचा वापर पाहायला मिळाला, एक्स्ट्रा बाउन्स मैदानाच्या आतमध्ये. परंतु काही वेळेला आपण म्हणतो ना की चेंडूची उंची ही सर्वाधिक होते आणि तिथे स्क्वेअर लेग पंचाने मात्र हा नो चेंडू करार केला आहे. नो चेंडू म्हटलं तर अर्थातच येणारा पुढचा चेंडू हा फ्री हिटचा चेंडू असेल. पहिल्या 2 चेंडूवरती जो दबाव निर्माण केला त्या दबावाला कुठेही बळी न पडता आता मात्र आक्रमक खेळ मैदानावर साकारावा लागेल. पहिल्या 2 षटकांमध्ये 34 धावा धावफलकावरती आल्या. असं वाटलं की 82 धावांचा पाठलाग करण्याकरता योग्य पद्धतीने या ठिकाणी सुरुवात पाहायला मिळते. पुन्हा एकदा लाऊड अपील आहे, परंतु या अपीलमध्ये केवळ उत्साह, कारण फ्री हिटचा चेंडू आहे आणि फ्री हिटच्या चेंडूवरती मात्र फक्त आणि फक्त रनआउटच्या स्वरूपामध्ये म्हणजे धावबादच्या स्वरूपामध्ये तुम्ही बाद होऊ शकता, अन्यथा कोणत्याही प्रकारे तुम्ही बाद होऊ शकत नाही. हे गोलंदाजाला देखील माहीत होतं, परंतु एक औपचारिकता, एक फॉर्मॅलिटी, इथे दबाव बनवण्याचा प्रयत्न, लाऊड अपील केला गेला, परंतु हा फ्री हिटचा चेंडू होता. सिंगल मात्र धावफलकावर आली आहे. एकूण धावांचा विचार केला 37 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 47 धावांची अजूनही गरज असेल. 15 चेंडूंमध्ये इट्स अ वाईट, माफ करा, 45 धावांची गरज असेल. इट्स अ वाईट बॉल. पंचांचा अवंतर चेंडूचा इशारा होता. अवंतरच्या मदतीनं का होईना एक धाव मात्र धावफलकावरती अंकित होते. हळूहळू धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न. अजूनही 2 षटकांचा खेळ या षटकानंतर येणं बाकी आहे. तिथे विचार विनिमय करावा लागेल, तिथे सामन्यामध्ये शिरकाव करण्याची संधी असेल. एकीकडे आपण पाहतोय कल्याण विभागातून बिलॉंग करणारा अर्थातच चिरडोन संघ आणि दुसरीकडे जर पाहिला तर दिवाळे संघ, नवी मुंबई मधून बिलॉंग करणारा हा दिवाळे संघ आहे. यावेळेला मात्र आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न होता. लाईन आणि लेंथ ओळखावी लागेल, फुटवर्कचा वापर करावा लागेल. चेंडूची गती जर का तुम्ही या ठिकाणी नियंत्रित करू शकला, किंबहुना चेंडूची गती जर का तुम्हाला ओळखता आली तर मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव काढायची संधी तुमच्याकडे असेल. गोलंदाजांचं खरं तर विशेष कौतुक करावं लागेल. 2 षटकांमध्ये 34 धावा आल्यानंतर दबाव होता, परंतु या दबावामध्ये आपला स्वाभाविक खेळ मैदानावरती करताना संचितनं मात्र कमालीची गोलंदाजी केली आहे. याही वेळेला तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मदत घेतली जाईल आणि ही मदत असेल अर्थातच बॅटिंग टीम रिव्ह्यू. चला आपण टॉस करूया. हरीश पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आम्ही इथे टॉस घेतोय. चला शेटू या. चला पंकज. चला पंकज या आपण. सो इट्स अ नो बॉल. एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. फक्त टॉस घेतो आपण इथे. हॅलो, हेड आहे. चला टॉस जिंकलाय तो शेटूने. शेटू निर्णय सांग फक्त. फिल्डिंग आहे. पेंदर संघाला फलंदाजी करायची आहे. चला आपण यानंतर लढत असेल पेंदर वर्सेस तलोजा. पण हे षटक थोडंसं लांबलचक षटक संदीप सर आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान तलोजांच्या समर्थकांसाठी सूचना अर्थातच आनंदवार्थ असणार आहे, कारण मैदानाच्या आतमधल्या युद्धा अगोदरचं युद्ध म्हणजे नाणेफेकीचं युद्ध जिंकलंय ते अर्थातच शेट्टो 11 तलोजा संघानं. 11 चेंडूंचं हे षटक राहिलंय. तब्बल 5 एक्स्ट्रा डिलिव्हरीज आणि त्यामध्ये 6 लिगल डिलिव्हरीज. 11 चेंडूंचं हे लांबलचक षटक या ठिकाणी झालंय समाप्त. धावा धावफलकावरती आल्यात 39 धावा. पाण्याची मागणी नक्कीच या ठिकाणी केली जाते. पाण्याची पूर्तता आयोजकांच्या माध्यमातून जरूर केली जाईल, कारण खेळाडूंना शारीरिक थकवा आणि त्या थकव्यामधून या ठिकाणी जर आपण पाहिलं तर थोडंसं रिलॅक्स होण्याची ही संधी पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये होती आहे. आणि इथून जर पाहिलं तर रिग्रुप होण्याची संधी देखील शिरडोन संघाला मिळते. एकीकडे कल्याण विभागातून बिलॉंग करणारा शिरडोनचा संघ, दुसरीकडे नवी मुंबई विभागातून बिलॉंग करणारा दिवाळे संघ, आणि दोनही संघांच्या चंबूमध्ये मात्र थोडंसं शांततेचं वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कारण सामना महत्वाचा आहे. पहिली जीत कोणत्याही स्पर्धेमध्ये पहिली जीत ही सर्वाधिक महत्वाची. येणारे अजूनही 12 चेंडू शिल्लक.
43 धावांची गरज. कमीत कमी 20+ धावांचं हे षटक जर का धावफलकावरती आलं तर मात्र 12 चेंडूंमध्ये या 43 धावांचा देखील पाठलाग केला जाऊ शकतो. पाण्याची मागणी या मैदानाच्या आतमध्ये होते. त्याचबरोबर जर पाहिलं तर संघनायकाचा आपल्या खेळाडूंना मार्गदर्शन पण उपदेश देखील मैदानाच्या आतमध्ये. यस, काय डाऊट आहे का? काय हॅलो पंच, त्यांचा एक रिव्ह्यू आहे, त्यांनी घेतलेला तो सक्सेस झालाय, मग त्यांना रिव्ह्यू भेटेलच ना. पण त्यांना आता रिव्ह्यू घ्यायचा आहे ते सांगतात. या ठिकाणी टीम आपण हे लक्षात घ्या की टेक्निकल साईडचं हे म्हणणं आहे की काही सेकंदांमध्ये आपल्याला रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे, कारण रिप्लेसाठी. येस, जर पॉसिबल असेल तर आम्ही तो पुन्हा एकदा पाहण्याचा प्रयत्न करू. ना तुम्हाला रिव्ह्यू जर असेल घ्यायचं तर लगेच 5 सेकंदाच्या आतमध्ये लगेच कॉल करा. सो इट्स अ फेअर डिलिव्हरी सर, फेअर डिलिव्हरी आहे. त्यामुळे येस, या ठिकाणी पहा, ज्या टीमचा रिव्ह्यू बाकी असेल ना त्यांनी इमिजिएटली विदिन अ 10 सेकंड, कारण टेक्निकल टीम 10 सेकंदाच्या आतमध्ये तुम्हाला रिप्ले देऊ शकते आणि 10 सेकंद किंवा 15 सेकंदापेक्षा जास्त वेळ झाला तर टेक्निकल टीमला देखील थोडासा प्रॉब्लेम या ठिकाणी क्रिएट होऊ शकतो. हे टेक्निकली तुमच्यासाठी इम्पॉर्टन्स असणार आहे. जेव्हा कधी तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा असेल त्यावेळेला लगेच इमिजिएटली तुम्ही त्या ठिकाणी रिप्ले करा. तर 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. एकूणच 12 चेंडू आणि 43 धावांची अजूनही गरज आहे. 12-43 म्हटलं तर इथे आक्रमक खेळ दोनही बाजूने होणं गरजेचं आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये 34 धावा आल्या, त्यानंतरच्या षटकामध्ये मात्र एक लांबलचक षटक जरूर राहिलं, परंतु धावा ज्या होत्या त्या धावा मात्र आपल्याला मर्यादित पाहायला मिळाल्या. अवघ्या 5 धावांत ते षटक राहिलं. एकूण 9 धावा खरं तर त्या षटकामध्ये आल्या, परंतु 4 अवांतर आणि 5 लिगल धावा त्या षटकामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळाल्या. 9 धावांच्या षटकानंतर या ठिकाणी अटॅकिंग क्रिकेट 12 चेंडू 43 समीकरण. यावेळेला मात्र खाव कॉर्नर रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगल धाव फलकावरती अंकित केली जाईल. एकेरी दुहेरी धावेनं आता फारसा फरक पडणार नाहीये हे ओळखलंय. अर्थातच दिवाळी संघ धावांचा पाठलाग करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कमबॅक कमालीचं राहिलंय. 3रं षटक सामन्याला कलाटणी देणारं षटक ठरलं गोलंदाज संचितचं. यावेळेला मात्र जोरकास प्रहार जरूर केलाय, परंतु क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येणार. चेंडूची उचल होईल, फेकी होईल, तोपर्यंत मात्र फक्त एकेरी स्वरूपाची धाव. एकेरी धावेनं फारसा फरक पडणार नाहीये हे श्रीडोन संघानं देखील आता ओळखलंय. दिवाळी संघ प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करतोय. यावेळेला जर आपण पाहिलं तर साहिल आणि विघ्नेश, खरं तर विघ्नहरण करणारा हा खेळाडू इथे मात्र संघासाठी प्रयत्नशील मैदानाच्या आतमध्ये राहणं गरजेचं आहे. इट्स अ वाईट बॉल. उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर डेगणारा चेंडू. खरं तर आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा मानस होता. धावा येणं गरजेचं आहे. या षटकामध्ये मगाशी देखील उल्लेख केला की 15+ किंवा 20+ धावा जर का धाव फलकावर आल्या तर या मैदानाचा इतिहास आहे. या मैदानावरती मोठमोठ्या धावांचा पाठलाग केला जातो आणि होय, यावेळेला मात्र केलाय दमदार प्रहार. चेंडू डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या वरून सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दमदार स्ट्रोक, ज्या षटकाची गरज होती, मस्ट निडेड सिक्सर मात्र या ठिकाणी फलंदाजाच्या बॅट मधून आलाय
आणि आत्मविश्वास. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की जर तुमच्याकडे आत्मविश्वास असेल ना तर जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुम्हाला हार नाही आहे. आणि इथे मात्र तो आत्मविश्वास पूर्ण फटका पाहायला मिळालाय. होय, याही वेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडूला एक्स्ट्रा बाउन्स, बाहेरच्या दिशेनं वळण घेणारा हा चेंडू आहे. नियंत्रणामध्ये गोलंदाजी नाही आहे. दबाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटकार आल्यावरती संपूर्णपणे जो दबाव आहे ना तो दबाव जुगाडून टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश, विघ्नहर्ता संघाचा ठरणार का? यावेळेला लाऊड अपील आहे, जोरदार अपील. विकेट किपरच्या माध्यमातून आत्मविश्वास दाखवला गेला, परंतु गोलंदाजाचं म्हणावं तितकासा रिस्पॉन्स या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. सिंगल धाव फलकावरती येईल लेगबायच्या की बॅटच्या स्वरूपामध्ये. इट्स 50 रन्स, 50 अप ऑन द बोर्ड. 50 धावा धाव फलकावरती आल्या. सांघिक अर्धशतक पूर्ण होत आहे. सामना आवाक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता, पिक केलाय अगदी रिलीज पॉइंटला. लॉंग ऑन लॉंग अपच्या मधून येतोय हाय अँड हँडसम बिग हिट षटकार. किमान 15 ते 20 धावांचं षटक येणं गरजेचं होतं. 2 षटकार आल्यात, 2 अवांतर आल्यात, 1 सिंगल आली आहे. या षटकाला मोठा बनवण्याचा प्रयत्न. 7 चेंडू 26 धावांची गरज. दिस इज द मेन अँड इम्पॉर्टंट डिलिव्हरी. याही वेळेला मोठा फटका मारण्याचा मानस होता थर्ड मॅन रिझन मध्ये. बॅटीचा आउटर एज घेऊन केवळ आणि केवळ सिंगल धाव फलकावरती आली आहे. षटकाचा शेवट मात्र गोलंदाजानं दमदार केलाय. फक्त आणि फक्त एकेरी स्वरूपाची धाव या ठिकाणी अंतिम चेंडूवरती पाहायला मिळते आहे, जिथे गरज होती मोठ्या फटक्याची. परंतु सामना अद्यापही बॅलन्स आहे, कारण येणारे शेवटचे 6 चेंडू शिल्लक. गरज असेल विजयासाठी 25 धावांची. पहिल्या 2 षटकांचा जर आपण विचार केला, पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 25, पहिल्या 2 षटकांमध्ये 34. पुन्हा एकदा गोलंदाजाचं कमबॅक पाहायला मिळालं. 9 धावा तिसऱ्या षटकामध्ये आल्या. आणि मागील षटकाचा जर विचार केला, जिथे आपण उल्लेख केला होता की किमान 15 ते 20 धावांचं षटक येणं गरजेचं आहे, आणि तिथे मात्र 18 धावांचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. आणि या शेवटच्या चेंडूमध्ये समीकरण मात्र उरलं. तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 25 धावांची गरज. पहिल्या 3 चेंडूमध्ये किमान एक मोठा फटका फलंदाजी करणाऱ्या संघाच्या फलंदाजीच्या माध्यमातून जर का पाहायला मिळाला तर सामना मात्र पुन्हा एकदा 5 चेंडूंमध्ये बॅलन्स आपल्याला पाहायला मिळू शकतो. परंतु गोलंदाजानं जर का पहिल्या 3 चेंडूमध्ये एकही मोठी धाव दिली नाही. 25 रन्स रिक्वायर्ड इन लास्ट 6 डिलिव्हरीज. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 9, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 25, पहिल्या 2 षटकांमध्ये 34, तिसऱ्या षटकामध्ये 5 माफ करा 5 39, आणि या चौथ्या षटकामध्ये धावा आल्या 18. 57 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. डिजिटल आणि मॅन्युअल अशा दोनही पद्धतीने स्कोरिंग या ठिकाणी केली जाते. ऑन स्क्रीन आपण डिजिटल स्कोरिंग पाहू शकता. आणि या ठिकाणी आपला 12th मॅन आमच्या समेत उपलब्ध आहे. एकूणच जर पाहिलं तर 6 चेंडू आणि यावेळेला मोठा फटका, परंतु अंतर गाठण्याऐवजी केवळ उंची गाठली आहे. स्वतः एसटी रक्षक झेलच्या खाली येत आहेत. कंप्लीट केला जातोय झेल. तर आणखीन एक विकेट इथे मात्र गमावली आहे विघ्नेश. माफ करा, विघ्नेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला ठाण मांडून उभे राहिलेले पाहायला मिळत आहेत. खरं तर एक षटकार विघ्नेशच्या बॅट मधून आलाय, परंतु तब्बल 2 षटकार, 2 चौकार, 2 दुहेरी आणि 2 डॉट अशा पद्धतीनं तब्बल 22 धावांची खेळी साकारणार आहे. तर याचबरोबर आमचे सन्माननीय किरण भोईर पेंदर यांचं इथे आगमन झालं. आणि त्याचबरोबर आमचे मोठे बंधू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खारघर शहर अध्यक्ष अनिलदादा पाटील मुरबी यांचं इथे आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत.
तर इथे मात्र आपण पाहतोय आणखीन एक मोठा फटका खेळायचा मानस होता. खरं तर मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळालाय. केवळ उंची गाठली चेंडून आणि आणखीन एक बॅक टू बॅक दुसरी सफलता मात्र मिळते ती गोलंदाज झाला. आणि आमचे अविनाश भोईर यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. हर्षद, खरं तर हर्षदचा जर आपण विचार केला तर हे ट्रम्प कार्ड होतं गोलंदाजीचं जे राखून ठेवलं होतं, ओळखलं होतं. खरं तर शिडोन संघाच्या संघनायकाने जर का अशा प्रकारची परिस्थिती शेवटच्या षटकामध्ये निर्माण झाली तर मात्र आपल्याकडे एक प्रभावी अस्त्र हे जपून ठेवणं गरजेचं आहे आणि कदाचित त्याकरता हर्षदला शेवटच्या षटकामध्ये या ठिकाणी राखून ठेवलं गेलं होतं. आणि हर्षदनं जो विश्वास दर्शवला गेला संघनायकाच्या माध्यमातून त्या विश्वासाला मात्र विश्वासार्थ गोलंदाजी करत असताना पहिल्या 2 चेंडूंवरती 2 सफलता आपल्या संघाला मिळवून दिल्या. 2 विकेट्स आल्यात विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. आणि जर का विकेट हॅट्रिक आली तर सन्माननीय धीरजजी पाटील साहेब यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इनेट नंबर 8 हर्षल. इट्स हर्षल विरुद्ध हर्षद ही बॅटल मैदानाच्या आतमध्ये. अजूनही इक्वेशन पाहिलं तर येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 25 धावांची गरज. नेव्हर लूज अ होप्स, नेव्हर गिव्ह अप. या ठिकाणी जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटीचा बॉटम एज सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली जाईल. सिंगलनं फारसा फरक पडणार नाहीये. सामना आवाक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न हर्षदनं सटीक लाईन आणि लेंथ वरती या ठिकाणी गोलंदाजी केली आहे. पहिल्या आघाडीच्या गोलंदाजाने केलेल्या चुका आणि त्या चुकांमधून मात्र काहीतरी सावरत असताना स्वतःला आवरत असताना नियंत्रित गोलंदाजी करताना कोणत्याही प्रकारची हडबडाट या गोलंदाजाची पाहायला मिळत नाहीये. त्यानं स्वतःवरती विश्वास दर्शवलाय, आपल्या मनगटी ताकदीवरती विश्वास दर्शवलाय. यावेळेला मात्र हाफ ट्रॅकर होता, हात खुले करण्याची संधी. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. करा अगोदर परंतु कौतुक करावं लागेल विघ्नेशचा देखील. विघ्नेश मैदानावरती ठाण मांडून उभा राहिला खरा, परंतु जिथे एक्सेलरेट करायचं होतं त्या ठिकाणी मात्र विकेट्स गमावल्या गेल्या. रेग्युलर इंटरव्हलला विकेट्स गमावल्यानंतर लक्ष किती मोठं असो किंवा किती छोटं असो तुम्हाला त्या लक्ष्यापासून दूर भरकटावं लागतं आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. याही वेळेला केलाय दमदार स्ट्रोक, प्रहार, मात्र चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 1 बाउन्स. येतोय चौकार. चेंडूवाडी 16 धावांची गरज केवळ आणि केवळ औपचारिकता बाकी. मधल्या षटकांमध्ये ज्या काही चुका घडल्या त्या चुका मात्र अंगलट आल्या. चित्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. विजेत्या संघाचं हार्दिक 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 अभिनंदन आणि पराभूत संघांना मात्र आपण देऊयात त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जाऊयात या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. 10 चेंडूंमध्ये 33 धावांची बहारदार खेळी साकारणारा तेजस ठरतोय या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच या पुरस्काराचा मानकरी. तर विनंती असेल तेजसला की आपण यायचंय, आपला प्लेयर ऑफ द मॅच चं पारितोषिक आपण स्वीकारायचंय. शिरडोन टीम साठी धीरजजी पाटील साहेब यांच्याकडून मात्र तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज देखील या ठिकाणी आलेलं आहे. येस सर. चला आपण मॅन ऑफ द मॅच देऊया आणि लगेच सामना सुरू करायचा बघा. चला तलोचा वर्सेस पेंदर. तर सामनावीर आपण देतोय तेजसला.